A very, very good evening to one and all present here today. Welcome all of you once again to Ahilya Utsav 2025. I am Professor Sanket Gandhi and I welcome you in today's live session. So we are into almost 17th week. Okay, it has really fascinating journey so far. ओके शुरुआत से हमने 2025 में 8 मार्च को हमने शुरू किया था सेशन. तो इट हैज बीन गोइंग स्मूथली. अभी जुलाई तक आ गए हैं हम एंड इट विल गो थ्रू आउट द ईयर. ओके, तो आप लोग बने रहिए. थैंक यू सो मच ऑल ऑफ यू. हर टाइम कुछ नए लोग ज्वाइन होते हैं तो मैं उनको यही कहता हूँ कि डोंट वरी. अगर आपने पहले के सेशन मिस किए होंगे तो आप यूट्यूब लाइव पे यूट्यूब में जाके देख सकते हो. ओके, इट्स ऑल पब्लिक. तो सबके लिए ये ओपन है प्लेटफॉर्म. तो आपको ऑलरेडी मैंने बोला हुआ है, ग्लोबल इंग्लिश ऐप ये यूट्यूब चैनल है. वहां पे आप प्लेलिस्ट में देखोगे अहिल्या उत्सव 2025. तो उसमें आपको सारे इससे पहले के जो एपिसोड है वीडियोस है वो देखते आएंगे. इट्स ऑलमोस्ट लाइव क्लास. सब कुछ लाइव वहां पे एज इट इज हम अपलोड करते हैं ताकि आपको ऐसा ना लगे कि हमने कुछ मिस किया. ठीक है. फिर भी आई वुड इंसिस्ट कि आप ज्यादा से ज्यादा लाइव क्लास में पार्टिसिपेट करो, क्योंकि लाइव क्लास में आप लोग डाउट्स पूछ सकते हो, क्लैरिफिकेशन आपको वहां पे मिलेगा. बहुत एंथुजियास्टिक पार्टिसिपेंट्स होते हैं. कुछ लोग शुरुआत से कंसिस्टेंट है. आई एम वेरी हैप्पी फॉर देम. इसके आगे जो भी ज्वाइन करोगे सो मेक श्योर कि आप कंसिस्टेंटली हफ्ते में एक दिन सिर्फ अपने आप को देना है. ठीक है. तो चलो, लेट्स कंटिन्यू विथ टुडेज लाइव क्लास. हाउ आर यू ऑल ऑफ यू? नको. मग तुझा तुझा अभ्यास कर जेवायला का? ओके, दैट्स गुड. सबका एक्सपीरियंस मुझे चाहिए, सबका रिस्पॉन्स चाहिए. आर यू गुड? आर यू बेटर? आर यू बेस्ट? यस, I'm एवरीबडी. नाही. fine, teacher. How are you? आई एम I'm गुड. fine, better. ओके, नाही स्वतःचा अभ्यास वन बाय नाही. वन. चलो आई गुड सांग. यस, somebody is trying to I'm speak. good. Hey, hello, how are you, dear? I'm good. Oh, nice to see you. Very nice. Is it raining in Bombay? No, No, that's good then. Okay. In Ahilyanagar, it's raining. Not exactly heavy rain, but drizzling. त्याला आपण म्हणतो ना मराठीमध्ये की रिमझिम पाऊस होतोय. ओके, त्याला ओके. आपण म्हणतो इट्स ड्रिझलिंग. DRIZZLE. ड्रिझल इज अ वर्ड. जेव्हा आपण थोड़ा थोड़ा पाऊस येतोय, हल्की बारिश, तो उसे हम ड्रिजल कहते हैं. ओके, दैट्स नाइस. वेरी गुड. एंड हाउ वाज योर स्कूल टुडे? सांग कसं होतं. यंगेस्ट पार्टिसिपेंट ऑफ अहिल्या उत्सव फक्त महिलांसाठी आहे ना. त्यामुळं महिलांमध्ये मुली पण येतात. त्यामुळे आपण तिलाही तिचा छान दिवस आपण गेला तिच्याशी समजा. बोलायला गप्पा मारतो आपण तिच्या बरोबर. अँड शी इज व्हेरी व्हेरी एन्थुझियास्टिक गर्ल. ओके, तो आजचा दिवस तू काय केलं स्कूलमध्ये? कॅन यू टेल मी अबाउट युअर स्कूल? किती वाजता गेली ते सांग पहिले. वेन डिड यू गो टू स्कूल? बघा, आपल्याला हा टॉपिक का घेतलाय? कारण की मी कोणतीच गोष्ट अशीच नाही विचारत. आपण आतापर्यंत सिम्पल प्रेझेंट टेन्स विथ वर्ब पाहून झालंय आपलं, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला दोन ऍक्टिव्हिटीज आपण मेनली करत असतो. की एक डेली रुटीन तुम्हाला जे सांगायचे की रोज तू किती वाजता शाळेत जाते, मग तू काय करते, हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थर्ड पर्सन बद्दल आपण वाक्य बनवतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुझं नाव सांग पूर्ण बेटा. दिशा अतुल शेवते. नाही नाही मी ओके, तसं सांग. आता दिशा इज हर नेम. मग आता मी कसं म्हणणार? मी दिशाबद्दल जर बोलणार असेल, ओके, तर दिशाबद्दल कसं बोलणार मी? हॅलो एव्हरीवन, टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट दिशाज डेली रुटीन. दिशाची डेली रुटीन मी सांगतोय. ओके. फॉर एक्झाम्पल, दिशा वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. दिशा गेट्स रेडी फॉर हर स्कूल. शी गोज टू द स्कूल बाय बस. देन शी कम्स होम ॲट 12 noon. आफ्टर दॅट शी टेक्स लंच. XYZ जे काय अजून ती करत असेल. ओके, शाळेत किती खोड्या करते ते नाही सांगितले मी फक्त. ओके. पण एक्झाम्पल काय होतं की प्रत्येक वाक्य आपण कोणत्या प्रमाणे घेतलंय? थर्ड पर्सन सिंग्युलरला आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण एस किंवा एस लावतो की नाही? आपण ऑलरेडी मागच्या सेशनला, याच्या आधीच्या सेशनला प्रॅक्टिस केलेली आहे वाक्यांची. येस ऑर नो? येस. Yes. म्हणजे ही, शी, नेम. असे चार गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण त्यांच्याबद्दल बोलताना सिंपल प्रेझेंट मध्ये एस किंवा इएस हा प्रत्यय लावतो. मग आता दिशा इज अ गर्ल, थर्ड पर्सन मध्ये आली ती, बरोबर आहे. कारण मी तिच्याबद्दल बोलतोय तुमच्याशी. आय एम द फर्स्ट पर्सन,
तुम्ही जे ऐकताय तुम्ही सेकंड पर्सन आणि दिशाबद्दल बोलतोय, मग दिशा झाली थर्ड पर्सन. ओके. मग थर्ड पर्सनचा रूल काय, ही शी इट नेम असेल की क्रियापदाला एस किंवा एस लावायचं. मग आता माझं पहिलं वाक्य काय होतं, शी वेक्सअप. लक्षात आलंय का आता वेक्सअप का केलं इथे, मग त्याचं लॉजिक सांगतोय तुम्हाला. म्हणजे नुसतं इंग्लिश नाही बघायचंय आपल्याला, इंग्लिशचं ऑपरेशन करायचंय लिटरली. ते इतकं सोपं करून समजून त्याला घ्यायचंय की जेणेकरून त्याची भीतीच नाही राहिली पाहिजे. म्हणजे हे वाक्य कसं बनलंय हे पण आपल्याला ज्यावेळेस कळल त्यावेळेस ते वापरायला तुम्हाला खूप स्कोप आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक पाठ करतात वाक्य आणि पाठ केलं की ठीक आहे सुरुवातीला जमेल, पण एखादा क्रॉस क्वेश्चन आला मग काय, मग ते खेळायला प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून म्हणतात ना की आपल्याला एक्सपर्टीज घ्यायचंय, स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. इंग्लिश कम्युनिकेशन इज अ स्किल, वन ऑफ द टॉप मोस्ट स्किल्स इन द वर्ल्ड. जगातली सर्वात टॉप लिस्ट मध्ये असणारी स्किल म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन आहे. वी आर लकी की आपण ती ऑनलाईनच्या माध्यमातून इतक्या छान पद्धतीने करू शकतोय. ओके. त्यामुळे तुम्ही त्याला रेग्युलर वेळ द्या, प्रॅक्टिस करा, युट्यूबवरचे आधीचे एपिसोड्स लेक्चर्स बघा. तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवणं तर गरजेचं आहेच, परंतु कॉन्फिडन्स कसा वाढेल, ज्यावेळेस तुम्ही समजून घेताल ती गोष्ट आणि त्याची प्रॅक्टिस करताल. मग मागच्या 2-3 सेशन्स मध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स विथ वर्ब आपण पाहिलंय, त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेत, त्याच्यावर क्वेश्चन्स बनवलेत. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्यावेळेसच अनम्यूट करा माईक, कारण तुमच्या बॅकग्राऊंडचा जो आवाज असतो तो मला येत असतो. प्रतिमा. ओके. हाँ. ओके, प्लीज कोऑपरेट एवरीवन. प्रतिमा संघवी, आपका हाँ कैमरा ऑन सर। रखिए, माइक सिर्फ म्यूट रखो अभी. माइक आपका म्यूट करिए प्लीज, या हाँ मेरे. सर, हेलो। ओके, मैं मेरे एंड से मैं म्यूट करता हूँ, ठीक है. गुड मॉर्निंग सर। गुड वेरी, इवनिंग सर। नो नो, वेरी गुड मॉर्निंग, नो प्रॉब्लम. आपको देखा तो गुड मॉर्निंग हो गई. ओके, नो प्रॉब्लम. फाइन. Sir, her daily routine is tell about. ओके, शी इज गोइंग टू टेल हर डेली रूटीन, राइट. Yes. ओके, कोई बात नहीं. I पहले वेट I वेट 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 वेट, पहले मैं एक बार बता देता हूँ क्या क्या करना है, फिर आप बताएंगे, चलेगा. ओके. पूजा, Some okay. some. 1-2 मिनट सिर्फ मैं पहले टॉपिक बता देता हूँ. हमें आज एक्टिविटी ही लेना है, लाइव एक्टिविटी होगा आज. आज जितने लोग हैं उन सबको मौका मिलेगा बात करने का, इसलिए मैंने शुरुआत से ही मैंने डिसाइड किया था कि जो भी हमने अभी तक सीखा है उस पर लाइव एक्टिविटी मैं आज लेने वाला हूँ. उसमें क्या क्वेश्चन होंगे, 2 क्वेश्चन पूछूंगा मैं मेनली. ओके. हाउ डू यू स्पेंड योर टाइम एवरी डे, आप रोज आपका दिन कैसे बिताते हो. और दूसरा, जैसे अभी इस दिशा ने बोला था, तो दिशा को मैं पूछूंगा हाउ योर मदर स्पेंड्स हर टाइम, या फिर वाइस वर्सा मैं उसकी मम्मी को पूछूंगा हाउ दिशा स्पेंड्स हर टाइम. यानी 2 क्वेश्चन कैसे हैं, एक तो खुद के बारे में बताओगे आप कि आप आपका दिन कैसे पूरा बिताते हो. तो मैं सुबह उठता हूँ, मैं सुबह उठती हूँ, फिर मैं ये करती हूँ, फिर मैं वो करती हूँ, जो भी आप सब कर रहे हो ये सब ठीक है. उसके बाद किसी और के बारे में, जैसे फिर आपकी मम्मी के बारे में बताओगे, आपके बच्चे के बारे में बताओगे, आप आपके हस्बैंड के बारे में बता सकते हो, आप आपके फ्रेंड के बारे में बता सकते हो, कोई किसी और के फ्रेंड के बारे में बता सकता है. तो थर्ड पर्सन और फर्स्ट पर्सन ये दोनों का रूटीन का प्रैक्टिस हम करेंगे. तो ये क्यों करेंगे आप बताओ, इसका क्या जरूरत है प्रैक्टिस करना, तो इसका जरूरत इसलिए है क्योंकि आप जब सिंपल प्रेजेंट टेंस सीख रहे हो तो सिंपल प्रेजेंट सिर्फ टेक्निकल थोड़ी सीखेंगे हम. सब्जेक्ट प्लस V1 और V4 जो भी रहेगा उसके हिसाब से ऑब्जेक्ट, तो वो तो टेक्निकल फॉर्मेट हो गया. फॉर्मेट तो पता है, बट उसका यूज कैसे करना है रियल लाइफ में वो मैं आपको सिखा रहा हूँ, और इसे कहते हैं एप्लीकेशन ऑफ नॉलेज. तो एप्लीकेशन ऑफ टेंसेस हम जब करेंगे, अभी तक पहला ही टेंस चालू है हमारा. ओके. एक एक टेंस इतना बारीकी से और ध्यान से हम करेंगे, क्योंकि पहले 3 जो टेंस हम ले रहे हैं वो बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. सिंपल प्रेजेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्यूचर सबसे ज्यादा यूज होने वाले हैं. नाम सिंपल है बट काम बहुत ज्यादा करते हैं ये, और इसके आगे के टेंसेस सब इसी के साथ जुड़े हुए हैं. ओके. तो फिर जो भी आप लोग मिस कर रहे हो वो आप देख सकते हो, वो तो मैंने बताया. आप जो जो अवेलेबल है, जिन्होंने प्रैक्टिस किया है उनको पहले मौका मिलेगा, ठीक है. अब जिन्होंने प्रैक्टिस नहीं किया तो डोंट वरी, आपको मैं लिखने के लिए भी टाइम देने वाला हूँ. पहले आप लिख लो 5 मिनट डायलॉग्स, उसके बाद बता सकते हो. जिन्होंने पिछले टाइम प्रैक्टिस किया है वो डायरेक्टली बता सकते हैं. ओके.
कोई प्रॉब्लम नहीं, सबको मौका मिलेगा। सिर्फ थोड़ा सा प्रैक्टिस करके आते हो आप तो थोड़ा बेनिफिट होगा आपको, क्योंकि टाइम जल्दी मिलेगा आपको बोलने का, ठीक है। चलो, तो आज का एक्टिविटी समझ में आ गया? डिड यू ऑल अंडरस्टैंड? यस, सब लोग मुझे बताइए। चलो, यस। हैंड्स अप करो, थम्स अप करो। इमोजी, इमोजी में थम्स अप करो, इमोजी में। कैसे करना है? हाँ, ये टाइप में, या फिर हैंड सकते हो आप। माइक माइक म्यूट रखिए। सब लोग माइक म्यूट रखेंगे। जब मैं बोलूंगा तभी अनम्यूट करना है। हाँ, जिनके जिनके अभी तक है थम्स अप नहीं आए, समझ लेना वो अभी तक रेडी नहीं है क्लास को। स्वाति दिगे, रोहिणी अवताड़े, जयश्री सुतार, पल्लवी गांधी, आप लोगों के थम्स अप नहीं दिख रहे मुझे। जल्दी जल्दी थम्स अप बताइए। ओके, स्वाति इज देयर, प्रतिमा, आगम, ओके नाइस, पूजा, पल्लवी, योजना, फाइन, ओके। बाकी लोग एक्टिवली है। कैमरा अगर ऑन नहीं है तो मैं आपको बोलने की इजाजत नहीं दे सकता हूँ, सॉरी। चलो, तो अभी जो मेरे सामने प्रेजेंट है, कैमरा ऑन है, उनसे मैं शुरुआत करता हूँ, ठीक है। चलो, सबसे पहले कौन बताएगा करके मुझे हैंड रेज करके बताइए। हैंड रेज करो। हैंड रेज करोगे तो आप पहले ऊपर आ जाते हो। रोहिणी अवताडे, आपका कैमरा ऑन होना चाहिए, तभी आप एलिजिबल हो। ज्याचा कॅमेरा चालू आहे त्यालाच क्लासमध्ये बोलण्याची संधी मिळणार आहे। ओके, बाकीच्यांचं मला अजून हात दिसले नाही। पहिले पूजा साळुंके, आय गेस पूजा इज, यू आर ऑल्सो फ्रॉम बॉम्बे राईट पूजा? पूजा अनम्यूट। येस सर. हा, सॉरी. बॉम्बेचे लोक जरा फास्ट आहेत बरं का। स्वाती पण बॉम्बेची आहे, पूजा पण बॉम्बेची आहे, दोघी असे पटकन लगेच आंसर करताय। वेरी नाइस। इवन पूजा, आई एम रियली सॉरी, आपका कॉल आया था मुझे बीच में, आपने बोला था राइट कि येस सर, मुझे आपको लाइव बैच ज्वाइन time- करना है, पेड बैच। बट एक्चुअली वो टाइम में नहीं अवेलेबल आप जो चाहते हो अभी। तो जैसे मॉर्निंग बैच शुरू होगा हम आपको इन्फॉर्म, ठीक है। ओके सर. हाँ, रात के टाइम में अभी पॉसिबल नहीं हो रहा है आपको, कोई बात नहीं, नेक्स्ट मॉर्निंग में जब रहेगा तब बताएंगे आपको। ओके. तक आप आई थैंक लेवल को कंटिन्यू करो पर, ठीक है। यू. वेरी नाइस। हाँ, तो चलो पहले हम शुरू करते हैं। पूजा की जो डॉटर है उसको बोलना था राइट। यस सर. वेरी गुड, पहले आप मुझे इंट्रोड्यूस योर सेल्फ, आपके बारे में बताइए। My name is Diksha Machindra Saluke from 3R. I am learning in Euro School. My name I am in 3R. My roll number is 9 and my mother name is Pooja and my father name is Machindra Saluke. My sister name is Manisha Machindra Salunke and my name is Diksha Machindra Vijay Salunke. Uh, I like to see Pokemons, cartoons, and English to learn. Thank you. वाह, वेरी नाइस, सो स्वीट। सबसे इम्पोर्टेंट उसका कॉन्फिडेंस देखो, शी इज सो इनोसेंट। ओके, वेरी नाइस, गुड गुड। लाइक मदर लाइक डॉटर, गुड गुड, बहुत थैंक अच्छा यू है। सर. एनर्जेटिक उसका वॉइस है, और दूसरी बात उसका एंथुजियाज्म भी अच्छा है। तो उसे थोड़ा थोड़ा जो ग्रामेटिकल एरर है ना, वो अभी मैं नहीं बताऊंगा उसे। एटलीस्ट उसे सुनने दो कुछ दिन, फिर हम उसे बताएंगे, ठीक है। क्योंकि बच्चों को थोड़ा सिखाने का तरीका अलग है, तो अभी उनको मैं डायरेक्टली नहीं बता सकता। तो उसको पहले सुनने दो, फिर हम आगे जाके उसे लिख के निकालेंगे, उसका उसको बोलूंगा मैं एक्टिविटी, फिर करेक्ट करेंगे उसे, ठीक है। चलो, हाँ मधु, आपका कैमरा ऑन चाहिए, माइक म्यूट चाहिए, मधु। सर, कैन आई टेल अबाउट? वेट, नहीं नहीं, ऐसे नहीं, पहले उस आपके पहले कुछ लोगों ने हाथ ऊपर किया है, आपको बोनस मिल गया है आपकी डॉटर ओके की ओके. वजह से। आपका नंबर आएगा बाद में, उससे पहले मुझे पूछा था, आई गेस स्वाति आपकी डॉटर थी क्या, छोटी? बाहेर गेली. बाहेर गेली, बर बर, आता हेच ओके. तुम्ही इंग्लिश मध्ये कसं सांगणार? सर बोलले पण माईक बंद होता. शी शी इज गॉन. शी हॅज गॉन आउट। शी हॅज. ओके. हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, अजून खूप लांब आहे, आपल्याला त्याला वेळ लागणार आहे। परंतु मी चालता चालता का सांगत असतो, काही वाक्य तुम्ही सहज वापरू शकता। सो शी हॅज गॉन आउट, शी इज नॉट हिअर, किंवा ओके. सिंपल पास्ट मध्ये शी वेंट आउट। ओके, आता या तिन्ही पैकी कोणतं वाक्य शिकले आपण? शी इज नॉट हिअर,
हे वाक्य आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, मग ते पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे इंग्लिशमध्ये असं नाही की तुम्हाला सगळंच माहिती पाहिजे तरच बोलता येतं. तुम्हाला थोडं थोडं जरी नीट करायला लागलं ते तुम्ही लगेच वापरलं तरी तुमचं सॉल्व्ह होऊ शकतो प्रॉब्लेम. कारण इंग्लिशमध्ये ना वेगवेगळ्या लेवलला आपण वाक्य बनवू शकतो. मग आता शी इज नॉट हिअर ह्याचा अर्थ काय होतो, ती इथे नाहीये. इथे नाही. शी हॅज गॉन आउट म्हणजे ती बाहेर गेलेली आहे. अँड शी वेंट आउट म्हणजे ती बाहेर गेली. मग तिन्हीचा मार्मिक अर्थ मराठी हिंदीमध्ये एकच होतो की वह यहाँ पे नहीं है, ती इथे नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, सोपं कोणतं घेता येईल पटकन ते वाक्य वापरायचं तिथे. ठीक आहे. मग त्यातलं सिम्पल प्रेझेंट मधलं वाक्य मी तुम्हाला सांगितलं विदाउट वर्बचं, शी इज नॉट हिअर. आणि ह्याची एकेकाची आपण बऱ्याच वेळा प्रॅक्टिस केलेली आहे. ओके, व्हेरी गुड. चलो, मग आता तिचा टर्न नाहीये. पहिले आपण हात वर करा. कोणाचे हात वर आहेत मला बघू दे एकदा. सगळ्यात पहिले स्वाती, तुझाच हात वर आहे गेस पहिले. त्यानंतर पल्लवी आहे, पल्लवी आणि स्वाती. ओके, पहिले ह्या दोघींना मी चान्स देणार आहे, त्याच्यानंतर बाकीचे बोलतील. हात वर करून ठेवा ज्यांची तयारी आहे. ज्यांची नसेल त्यांनी पहिले ऐकून घ्या. ओके, आणि मग तयारी करा. ठीक आहे. किंवा तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला वेळ पाहिजे तर प्रत्येकाला मी 2-3 मिनिटं देऊ का, तुम्ही लिहून ठेवा आणि मग सांगा, असं पण चालेल. कारण मी तुम्हाला स्वातीचं ऐकायचंय, पल्लवीचं ऐकायचंय, मग अजून 2 जण आहेत. त्यावेळेस तुम्ही लिहित असाल तर मग तुम्हाला काही फायदा होणार नाही. कारण जो बोलतोय त्याचं ऐकलं पाहिजे, कारण त्याच्या झालेल्या चुका मी तिथे दुरुस्त करणार आहे. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही तर मग तुमच्या पण चुका लक्षात येणार नाही आणि त्यांच्या तर येणारच नाही. तर एक काम करा, आपण एक 2-3 मिनिटं तुम्हाला जास्तीत जास्त देतो. प्रत्येकाने आपलं आपलं डेली रुटीन लिहायचं आहे. कोणतं, फर्स्ट पर्सनचं आणि थर्ड पर्सनचं. फर्स्ट पर्सन मध्ये तुम्ही स्वतःबद्दल लिहिणार, तुम्ही दिवसभरात काय काय करता. परत लक्षात घ्या, तुम्ही दिवसभरात काय काय करता, काय काय केलं हे नाही लिहायचंय. बऱ्याच लोकांचा गोंधळ असा होतो, हा मी सकाळी 6 वाजता उठले, मग काय सांगू सर तुम्हाला, मग उशीर झाला, मग हे झालं. हे पास्ट टेन्स मध्ये झालं. हे आपल्याला पुढे करायचंय. ओके, ह्याला वेळ आहे अजून, त्याच्यासाठी थोडा वेगळा फॉर्म्युला आहे. आता काय आहे, मी रोज सकाळी 5 वाजता उठते, 6 वाजता उठते, जे काही तुमचा टाइम असेल. ओके, फक्त 8-9चं टायमिंग नका सांगू. ठीक आहे. ओके, खरं खरं सांगू नका, म्हणजे 5 वाजता 6 वाजता असं सांगा, ऐकायला चांगलं वाटतं. त्यानंतर मग मी काम करते, मग मी स्वयंपाक करते, मग मी जॉबला जाते किंवा मी घरातले बाकी जबाबदारी सांभाळते. जे काय असेल, फक्त सगळीकडे तुम्हाला एकच फॉर्मॅट कोणता आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता हे तुम्हाला क्लू दिलेला आहे, याप्रमाणे तुमचे सगळे वाक्य येतील. ओके, त्याला जोडण्यासाठी काय लागेल तुम्हाला, एक्झाम्पल बघा. आय वेक अप अर्ली मॉर्निंग ॲट 5 o'clock. मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. देन, आता देन वापरला आपण, देननी वाक्य जोडायचंय. देन आय गेट फ्रेश. मग मी फ्रेश होतो. आफ्टर दॅट, आता देन झाल्यावर परत देन नाही वापरायचं, नाही तर काही जण फक्त देन 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 असं म्हणतात. तर एकदा देन झालं की मी आफ्टर दॅट, ओके, आय गो आउट फॉर वॉक. मग मी बाहेर वॉकला जातो. किंवा आय गो फॉर जिम, आय गो फॉर स्विमिंग, जे काही तुमचं रुटीन असेल. किंवा आय डू एक्सरसाइज ॲट होम, मी घरी व्यायाम करते, असंही तुम्ही म्हणू शकता. लॅटर ऑन, आता देन झालं का, त्याच्यानंतर आफ्टर दॅट झालं, मग लॅटर ऑन. तिन्हीचा अर्थ एकच होतो, नंतर. फक्त आपण शब्द वेगवेगळे का वापरतो, कारण त्याच्यामध्ये एक एनर्जी राहील, त्याच्यामध्ये छान ऐकायला चांगलं वाटेल. मग लेटर ऑन म्हणजे काय, त्यानंतर. लेटर ऑन आय कम बॅक होम, मी घरी येतो किंवा येते. देन आय प्रिपेअर ब्रेकफास्ट. ओके, मी ब्रेकफास्ट बनविते. प्रिपेअर का म्हटलंय, कारण की ब्रेकफास्ट बनवण्याची क्रिया आहे ना, म्हणून ब्रेकफास्ट बनवते. तुम्ही मेक पण म्हणू शकता, आय मेक ब्रेकफास्ट. प्रिपेअर पण चालेल, मेक पण चालेल. ओके, मग त्यानंतर काय म्हणता येईल बघा, देन, आफ्टर दॅट, लॅटर ऑन, अँड. असं करून तुम्ही 3-4 व्हरायटी तुम्ही त्यात घेऊ शकता. मग एक एक वाक्य तुम्ही जोडा. समजले सगळ्यांना, सोपं आहे. आता ज्याला शब्द सापडणार नाहीत काही गोष्टीला, ते तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल. मग ज्यावेळेस तुम्ही बोलताल त्यावेळेस मला तुम्ही तिथे विचारा की सर मला असं वाक्य म्हणायचंय, मग ह्याला इंग्लिशमध्ये काय करू, असं पण विचारलं तरी चालेल. ओके, चलो, लेट स्टार्ट. पटकन, आता 3 मिनिटं तुम्हाला वेळ आहे. 3 मिनिटात तुम्ही प्रत्येकाने लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ऍटलिस्ट 10 ते 15 वाक्य तुम्हाला लिहिता येतील सकाळीपासून रात्रीपर्यंत. ओके, छोटे छोटे वाक्य घ्या, खूप मोठी स्टोरी लिहू नका. आता ती वेळ नाहीये, ती पुढे गेल्यावर आपलं करायचंय. हा, चलो, युअर टाइम स्टार्ट नाव. 3 मिनिटांनी. स्वाती, 3 मिनिटं झाल्यावर मला अनम्यूट करून सांगा. चलो. ओके सर. येस.
you are the first one. After that, Pallavi. बाकीच्यांनी कॅमेरा ऑन ठेवा. पूजा, रोहिणी, जयश्री, मधु, प्रियंका, अंजली, कॅमेरा ऑन ठेवा प्लीज सरला. कारण तुम्ही एलिजिबलच नाही होत बोलण्यासाठी. हा लाईव्ह क्लास आहे. तुमचा जर कॅमेरा बंद असेल तर मला तुमच्याशी बोलता येणार नाही. त्यामुळे कृपया सर्वांना नियम लक्षात राहू द्या. हा लाईव्ह क्लास आहे, 100% लाईव्ह. त्यामुळे तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवून तुम्हाला एका ठिकाणी शांत बसून तुम्हाला लक्ष द्यायचंय आणि मगच तुम्ही पुढे बोलणार आहात. Yeah. Hello. प्रतिमा, आपका नेटवर्क थोड़ा सा कम है Yes. शायद, इसलिए आपकी आवाज नहीं आ हाँ, रही. ऐसे आप लग बीच रहा है में ऐसे। कट डिस्कनेक्ट हो गए थे क्या? हाँ, मैंने वापस ज्वाइन किया कट करके, लेकिन वो हो रहा नहीं है बराबर। अच्छा, अभी अभी आपकी आवाज आ रही है मुझे. तो आप बीच में नहीं थे. एक्टिविटी पता है आपको क्या करना है? हाँ, वो बोला था सर आपने, आई एम वेकअप 5:30 AM क्लॉक ओके देन आई ओके. गेट। राइट राइट. तो अभी आप क्या सर करो मेरा पूरा. मेरा क्वेश्चन ये था कि बोलिए. मैं बैंक में कलेक्शन करती हूँ। आई गो टू फॉर रिकरिंग कलेक्शन एंड पेड द बैंक। बताता हूँ मैं मैं. जब कलेक्शन आप भरती आपने हूँ। पूरा पहले लिख लो. जो भी गलती होगी मैं आपको वैसे बताऊंगा. ओके. अभी मैंने सबको ओके चले। 3 मिनट का टाइम दिया है लिखने का. तो आप उसे जितना पॉसिबल है उतना लिखो. जब आपको पूछूंगा तब पूरे सारे डाउट्स हम क्लियर करेंगे. ओके. ओके, थैंक यू सर। इट्स माय प्लेजर. सिर्फ आपका माइक भी म्यूट करो क्योंकि आपके बैकग्राउंड से आवाज भी आती है. तो जब आप बोलोगे तभी अनम्यूट करना. कैमरा ऑन रखिए, माइक म्यूट करो सिर्फ. देख रही हूँ। आपको पता नहीं हो रहा है कि कैसे माइक म्यूट करें? नहीं, आज वो आपके बैंक स्क्रीन पे है जाना। ना, यहाँ पे ऑडियो ऑप्शन है. देखो ऑडियो जब बोलते हो तो वहां पे ग्रीन दिखता है. देखो ऑडियो माइक का साइन है कैमरे के यहाँ बाजू में. सिर्फ सेटिंग में। ठीक है, मैं मेरे एंड से म्यूट कर दो आपको, कोई बात नहीं. यस, ओके सर, थैंक यू। ओके, मैंने आपको म्यूट किया है. अब अभी आप लिख लो पूरा. फिर बाद में जब आप रेडी हो जाओगे 2-3 मिनट बाद फिर हम बात करते हैं.
Hello guys, hurry up. Okay, it's Sir. time up now. Okay, chalo. Swati, you are there? Yes, sir. I'm ready. Okay, that's good. चलो. And Pooja, where are you roaming around? आप कहाँ मार्केट में घूम रहे हो क्या आप? Pooja, where are you? I am on the way, sir. I am pick up my daughter and dance class. ओ हो बाप रे, अरे पर आप ध्यान रखिए, रोड से चलते वक्त थोड़ा ध्यान रखिए। ओके, अभी आपको थोड़ा सा एक्सक्यूज दे सकता हूँ मैं, आप कैमरा बंद करके सिर्फ सुनिए, क्योंकि आप मार्केट में हो कहाँ पे, तो इट इज वेरी रिस्की, गाड़ियां हैं रास्ते में। Okay, sir. Thank you. Forgive. प्लीज प्लीज प्लीज, सेफ्टी फर्स्ट। जैसे घर पहुंचोगे आप फिर बाद में ऑन कर लीजिए। तब तक सुनिए प्लीज। चलो स्वाति, ओवर टू यू। नाउ स्वाति Okay. विल इंट्रोड्यूस अबाउट हर डेली रूटीन। ओके, तो क्वेश्चन कैसे पूछा Okay. जाएगा देखो। सो स्वाति, कैन यू प्लीज टेल मी हाउ डू यू स्पेंड योर टाइम एवरी डे? Okay. Hello. I'm going to sharing my daily schedule or routine. I wake up early in the morning at 5:30 a.m. Then I get ready to take my online tuition at 6 to 7 a.m. And after that, I go to cook or prepare my food. Then I'm going to ready to my daughter. गोइंग टू रेडी नहीं, देन आई गो टू No, गेट रेडी और आई गेट रेडी। I get ready. सर मला असं सांगायचं की मी माझ्या मुलीला तयार करते. हा, आय मेक माय डॉटर रेडी फॉर स्कूल। लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठेही आय एन जी येणार का नाही आता, कारण Made my क्रिया ही साधी for आहे ना, साधी रोजची क्रिया आहे, मी okay. माझ्या डॉटरला तयार करते। आय मेक हर रेडी फॉर स्कूल। Then I make my daughter to ready for class. Then I go to start my daily workout at 8 to 9 p.m. That means exercise. After that, I completed my home cleaning and washing clothes. नो, काय चुकलं याच्यामध्ये, कोण सांगेल मला या वाक्यामध्ये काय चुकलंय? बघू बाकीचे किती ऐकतात ते लक्ष देऊन, हे तरी कळेल म्हणजे, कारण दुसऱ्यांचं ऐकलं तरच आपल्याला समजतं काय चुकतंय, आणि दुसऱ्यांचं चुकलेलं कळालं की तुमचं परफेक्शन आहे समजायचं। बघूया, मला तर आय खात्री आहे ऍटलिस्ट कोणीतरी सांगेल। हा पल्लवी, आय एन जी प्रत्यय लावला तिने. सांगा सिम्पल. बरं काय काय वाक्य होतं, नाही सांगा। नाही आय एम क्लिनिंग माय हाऊस म्हटली. नाही नाही नाही, अंदाजे नाही सांगायचं, ऐका, लक्ष देऊन ऐका। ठीक आहे, प्रयत्न चांगला केलाय, कोण सांगेल काय चुकलंय? मी क्लीन में बऱ्याच वेळा सांगितलेली फिलॉसॉफी ही, की तुम्ही जोपर्यंत दुसऱ्यांचं लक्ष देऊन ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला परफेक्शन कधीच येणार नाही, कारण कम्युनिकेशन ही स्किलच अशी आहे की तुम्ही समोरच्याचं ऐका, समजून घ्या आणि मग त्याला रिप्लाय करायचा आहे। तर इथं पण तेच चालू आहे, तुम्ही लाईव्ह कम्युनिकेशन जर तिचं ऐकलंच नाही, ती तुमच्यासाठी बोलते की नाही, आपल्या सगळ्यांसाठी बोलते, मग ते काय ऐकायचं लक्ष देऊन, कारण तिच्या चुका किंवा तिचं बरोबर काय हे आपल्याला कळेल आणि तेच आपल्यासाठी नॉलेज असेल। ठीक आहे, योजना सांगा। Sir, I am वेट वेट, योजना विल ट्राय। sir washing my clothes. नाही, चूक सर मी तिथं नाहीच सांगू आहे, चूक सुरुवातीला असते बघा, सुरुवातीला चूक Wash. पुढे चुकेल। काय चुकलंय? Sir, बघू, स्वातीलाच विचारू आपण, चला Can स्वाती। I tell? हा Yes. सर 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 हा, बरं 2 मिनिटं थांबा, बाकीच्यांना संधी देऊया। अँड Okay. अँड पल्लवी, देन डायरेक्टली तिने वॉशिंग स्टार्ट केलं. क्रियापदाला आय-एन-जी लावून केलं. नाही नाही, असं नाही नाही सांगितलं ती. मी सांगतो, थांबा, अजून कोण ओके. विचार करते तर माझ्या? मी सांगू का? पूजाचा हात वर आहे, 2 मिनिटं, पूजा विचारते। हा ओके. पूजा, ट्राय करा, पूजा साळुंके। Washing नाही यूज करायचं होतं, वॉश करायचं होतं. वॉशिंग इज कंटिन्युअस टेन्स. ओके, पण तिथे चूक आता नाहीच आहे, त्याच्या अँड आधी यूज टू त्याच्या हाऊस आधी चुकलेले आहे। हाऊस चोर्स. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न चांगला करते। जयश्री सुतारचं माईक अनम्यूट आहे, जयश्री तुला काही बोलायचं आहे का? clean my house. नाही, तुम्ही कॅमेरा ऑन ठेवा प्लीज, आय रिक्वेस्ट, माझी सगळ्यांना विनंती, कॅमेरा ऑन असेल तर तुमचं लक्ष जास्त असेल, प्लीज। एक दिवस मी तुमचा मागतो, सोमवारचा फक्त, ठीक आहे, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा। बॅकअप द कॅमेरामध्ये ना तुमचं लक्ष नाही लागत, माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, ऑनलाईन मध्ये मी 5 वर्ष झाले मी क्लासेस घेतोय,
ज्याचे कॅमेरा ऑन असतात ना ते अटेंटिव्ह असतात, नाही तर मग त्या क्लासला काही अर्थ नाही राहणार बघा. हा, आगम मोथा. सर तिने प्रेझेंट कंटिन्यू टेन्स यूज केलं होतं. वॉशिंग अँड क्लिनिंग. नाही 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 नाही, तुम्हाला मग तेच होते ना, चुका लक्षात आल्याच पाहिजे. सर वॉशिंग म्हटली ती. नाही नाही, काय बोलूच नका तुम्ही, वॉशिंग मशीन म्हणूच नका आता काही. मी सांगतो काय चूक आहे. हा, बरं, आपण एकदा पहिले हिला संधी देऊया. कोण आहे नाव तिचं? स्वाती. हा, पूजा, टेक युअर हँड डाऊन. जेव्हा बोलून येईल त्यावेळेस तुमचे हात खाली घ्या प्लीज. ओके. आता सांगा मला स्वाती, Okay. काय चुकलं तुझं? Sir, I used past tense in this sentence. I हा, completed म्हटलं मी. Actually तिथेच तिथं चुकलं complete होतं. म्हणायला आय पाहिजे होतं फक्त. कम्प्लिटेडच चुकल्यामुळे पुढचं तर काहीच अर्थच राहत नाही ना. जर आपला अर्थच लागणार नसेल, बरोबर आहे. आय कम्प्लिटेड म्हणजे मी केलं. मग ते वॉशिंग असो Okay. किंवा क्लिनिंग असो, हे नंतरची चूक असेल किंवा बरोबर तो विषय वेगळा. ज्यावेळेस समोरच्याला कळतं ना, त्यावेळेस तो सुरुवातीला चुकलं की तो पुढचं ऐकणारच नाही. येस ऑर नो, त्याला अर्थच नाही लागणार तुम्ही काय म्हणताय. आय कम्प्लिटेडचा अर्थ काय होतो? मी केलं. आपण आता काय सांगतोय? मी करते. तिला असंच म्हणायचं होतं ऍक्च्युली, मी असं असं करते, पण त्याचा अर्थ असा निघाला आय कम्प्लिटेड मुळे मी केलं. मग काय करेक्शन होईल तिथे स्वाती? I complete म्हणायचं फक्त. हा, फक्त V1 पाहिजे, कारण मी आता फॉर्मॅट सांगितला होता. हम्म. सब्जेक्ट प्लस V1 V1. प्लस ऑब्जेक्ट. V2 कुठेच नाहीये, V2 पास्ट टेन्स मध्ये जाईल. आय कम्प्लिटेड माय क्लिनिंग वॉशिंग. आणि दुसरी गोष्ट, आता ज्यांनी ज्यांनी चुकीचं सांगितलं की क्लिनिंग वॉशिंग हे चुकलंय, तर ते चुकलेलं ते नाहीये. बरोबर आहे. कारण की बरोबर. मुख्य क्रियापदानंतर जर तुम्ही वॉशिंग किंवा क्लिनिंग जरी सांगितलं, तर ऑब्जेक्ट मध्ये आहे ना ते, तिथे ING चालणार आहे. जर तुम्ही आय वॉशिंग म्हटले डायरेक्ट, तर ते चुकेल, कारण तिथे क्रियाच कळणार नाही कोणती आहे. मग त्याला आय एम वॉशिंग, आय वॉज वॉशिंग, आय विल बी वॉशिंग, असे 3 टेन्स मध्ये आपल्याला ते अंदाज लावता येईल. ओके, तो आपण नाही पाहिलेला अजून, बरोबर आहे. कंटिन्यू टेन्स आपण पाहिलाय का अजून? नाही. नाही, मग ते मी डिटेलमध्ये नंतर सांगेल तुम्हाला. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, याच्यामध्ये कुठेही तुम्हाला सब्जेक्ट नंतर ING क्रियापदाला लावायचं नाहीये. ओके, इथे काय लावायचं? मग सब्जेक्ट नंतर फक्त क्रियापद V1 मूळ क्रिया. क्रियापद. मग आय क्लीन, आय वॉश, आय कम्प्लीट. तर त्यातलं कम्प्लिटेड झाल्यामुळे ते काय झालं? क्रियापदाचं दुसरं रूप झालं, जे की आपल्या फॉर्मॅटमध्ये आता आपल्याला ते नको आहे. ओके. ओके. हा, परत एकदा लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं चुकलेलं कळत असेल तर आपल्याला समजतंय, सोपा सोपा नियम आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय लिहिता हे नंतर विषय आहे. ती काय बोलतेय ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहे. म्हणजे ती म्हणजे कोणी पण बोलताना एक नियम लक्षात ठेवा. मी तर किती वर्ष झाले हे काम करतोय, हजारो मुलांना मी आतापर्यंत शिकवलंय, किती जणांचं मी ऐकलंय, तरी मी इंटरेस्ट घेऊन का ऐकू शकतो? बिकॉज मी जर ऐकलंच नाही तर माझं काहीच उपयोग नाही क्लासचा. मी किती वर्ष काम केलेलं काही महत्व नाहीये. आता या पॉइंटला मी जर स्वातीचं लक्ष देऊन नाही ऐकलं, तर मी तिला कसं सांगेल चुकलंय की बरोबर आहे? तुम्हाला तर सुरुवात आहे ना आत्ताची. तुम्ही तर असं का करताय? तुम्हाला तर खूप लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. हा, जर ऑनलाईन मुळे नेटवर्कमुळे प्रॉब्लेम आला तर मी समजू शकतो, पण लक्ष द्या. लिहिण्याचं जास्त काम आता करायचं नाहीये. आता अटेंटिव्ह राहा. ओके, चलो एव्हरीबडी. स्वाती, कंटिन्यू. Okay. After that, I complete my home cleaning and washing clothes. Then I go to drop my daughters at school at 1 p.m. I ready to pick up my younger daughter. थांबा, आता आता काय चुकलंय कोण सांगेल? सांगा आता, चला. कोण सांगेल? ह्याला म्हणतात लाईव्ह क्लास, बरं का. मग आता इथे तुम्हाला संधी आहे, तुम्हाला काय आहे ते कळायचं. हा, नाही तर तुम्ही असं किती काही वर्ष केलं तरी अवघड वाटणार तुम्हाला, कारण तुम्ही लक्ष नाही देते. चलो, कोण सांगते मला हात वर करून सांगा की सर ही चूक आहे. जर तुम्ही दुसऱ्याची चूक काढू शकले ना, मी समजेल तुमचं बरोबर लक्ष चालेल. येस, दीपाली पाथरकर, दीपिका मुथा, जे उशिरा जॉईन झाले त्यांनी कॅमेरा ऑन करा. मी किती वेळा सांगितलंय, मला कसं कळेल मी तुम्हाला कसं ऍक्टिव्हिटी मध्ये घेऊ? कॅमेरा ऑन असेल तरच तुम्ही एलिजिबल आहात. चलो, कोण सांगते? हात वर करा. पल्लवी, शीतल, प्रतिमा, आगम, मुथा, पल्लवी, गांधी, योजना. हा, ज्यांचे कॅमेरा ऑन आहे त्यांना मी पहिले विचारतोय. ऍटलीस्ट त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांना कळेल काय चुकलंय. ऐकले का लक्ष देऊन? ओके, परत एकदा वाक्य सांगा स्वाती. At 1 p.m. I ready to pick up my younger daughters.
हा, आता हे वाक्य समजलं का? कोणाकोणाला वाक्य समजलंय, ऐकू आलंय? हात वर करा, ऐकू आलंय सर. आता ऑनलाईन मुळे मला असंही विचारावं लागतं, ऐकू आलंय का? हा, येस और नो. समजलं नाही का, तो नंतरचा प्रश्न राहील. ऐकू आलंय का? हा, पूजाला ऐकू आलंय. व्हेरी यस गुड. पूजा, और कोई नहीं दूजा, बोलिए, आपको ही बोलना पड़ेगा. पूजा, क्या गलत है बताइए. Then she pick up her daughter 1 p.m. तो गलती क्या है इस सेंटेंस में? ठीक है, Younger कोई daughter is called, no? नहीं नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है. यंगर रो, एल्डर रो, मैं बोल रहा हूँ ना. ऑब्जेक्ट बाद में, ऑब्जेक्ट कुछ भी हो सकता है. वो यंगर डॉटर बोलो, एल्डर डॉटर बोलो, किसी का और भी कुछ भी नाम बोलो, उसका कोई इंपॉर्टेंस नहीं है अभी. वो तो कंटेंट है, वो तो चेंज हो सकता है. Yes. इंपॉर्टेंट कहाँ पे है बात, वो मुझे बताइए. शीतल ने हाथ ऊपर किया है. शीतल आ गए, बताइए. शी पिकअप म्हणाल्या ना त्या तर ते चुकी ते चुके शी नाही पिकअप नाही यंगर नाही नाही नाही. प्रयत्न चांगला आहे, बट बरोबर नाहीये. रोहिणी, रोहिणी अवताडीने हात वर केलाय. सांगा. रोहिणी अवताडे. मग हे असं होतं बघा, कॅमेरा बंद असल्यावर मला काहीच करता येत नाही. सर मी ठीक आहे, सांगू काय? चलो. रोहिणी लॉस्ट द चान्स. पल्लवी. सर शी पिकअप म्हटली ना, ती पिक्स पाहिजे होतं. तसं म्हटलीच नाहीये ती. वाक्य परत एकदा स्वाती रिपीट करा. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. हेडफोन लावून ऐका, असं नसेल ऐकू येत तर. हा, सांगा स्वाती. At 1 p.m., I ready to pick up my younger थांबा. daughter. आय रेडी टू पिकअप. आता आय ह्याच्यामध्ये रेडी टू पिकअपचा काहीच संबंध नाहीये. आय आय रेडी टू रेडी सब्जेक्ट प्लस V1 असं मी म्हटलं की नाही ओके तुम्हाला? ओके ओके. मग V1 आहे का त्याच्यामध्ये? रेडी हा वर्ब आहे का? हा रेडी. वाह, क्या बात है. रेडी वर्ब आहे ना सर? नाही. बरं बरं, वर्ब आहे का? ठीक आहे, मला सांगा. V1 V2 V3 सांगा. क्रियापदाची फाईल मी तुम्हाला पाठवली ऑलरेडी. वर्ब लिस्ट पाठवली आहे. पाठवली. हा, ती पाहिली का तुम्ही? पाहते, रोज एक एक सांगितलं तसं रोज लिहिते एक मी. एक पाहते. बरं, सो यू आर नॉट रेडी. अजून रेडी नाहीये तुम्ही म्हणजे. काही हरकत नाही, ठीक आहे. हे बघा, एक एक पाहिल्यावर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला वेळ असेल तर जास्त पण पहा. 366 दिले आहेत मी. पण ऍटलीस्ट ओव्हरलुक तर तुम्ही एका दिवसात सगळे करू शकता ना. प्रॅक्टिस नंतर करा एकेकाची. ओके पण ओके. रेडी हा तिथे कुठेही वर्ड नाही येतात. आणि असं पण रेडी हे काय झालं, विशेषण आहे ना. स्वाती इज रेडी. मग स्वाती बद्दल सांगितलं गेले की स्वाती तयार आहे. मग रेडी ही क्रिया नाहीच आहे, ते विशेषण आहे. समजलं का? ते तिथं यस चुकलं. सर. आणि पिकअप ओके. हे विशेषण नव्हतं. पिकअप हे क्रिया होती. हे बरोबर आहे, पण तिचं वाक्य असं होतं का, शी पिक्स अप. शी पिकअप म्हटलं असतं ना, तिथं चाललं असतं. म्हणजे तिथं चुकलं असतं. पण तिने रेडी मध्ये घातले, त्यामुळे ते ओके. पिकअप पर्यंत जाणारच नाही आपण. आय रेडी इथं म्हटलं की चुकलं. आय गेट रेडी असं चाललं. आय गेट रेडी. किंवा हे पण नाही समजलं तर आय पिकअप माय डॉटर. आय पिकअप माय डॉटर असं म्हटलं तरी चाललं असतं. मग मी हम्म. फॉर्मॅट काय दिलाय तुम्हाला? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? हो सर. मग मी जे Yes. फॉर्मॅट सांगते त्यामध्ये बसते काय वाक्य? आय सब्जेक्ट, नाही. पिकअप V1. पिक म्हणजे उचलणे, बरोबर आहे. पिक म्हणजे असं आपण अर्थ लावू शकतो त्याला, मार्मिक अर्थ. पिक म्हणजे घेणे, एखाद्याला पिकअप करणे आपण म्हणतो ना. तो पिकअप कॅरी. फ्रेजल वर्ब आहे तसं. ठीक आहे, पण ओके. पिक अप अशी ती फ्रेज आहे. मग पिक हे वर्ब आहे, पिक म्हणजे उचलणे. मग मी माझ्या मुलीला उचलते, तर उचलतेचा अर्थ म्हणजेच तिला आणते तिथून, असा त्याचा मार्मिक अर्थ मराठीमध्ये आपण घेऊ शकतो. समजले? मग पिक हा वर्ब आहे. पिक, पिक्ट, पिक्ट, पिक्स, पिकिंग. आता आपल्याला फक्त V1 पाहिजे. V2 V3 V4 अजून लांब आहे आपल्याला. V4 पण चालू शकतं, आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये वापरतोय. पण स्वतःबद्दल बोलते ना, मी उचलते तिला, मी तिला घेते. मग आय पिकअप माय डॉटर असं चालेल. किंवा आय गेट रेडी टू पिकअप माय डॉटर. आता हे वाक्य मोठं झालं. मग दोन क्रियापद आले की नाही मध्ये. टू पिकअप आपल्याला घ्यावं लागेल. ओके, आय गेट रेडी. मग गेट आणि टू पिकअप. रेडी हे विशेषण आहे.
किंवा दुसरं वाक्य, आय गो टू पिकअप. मग गो क्रियापद आहे आणि पिक पण क्रियापद आहे म्हणून टू लावलं. दोन क्रियापदाच्या मध्ये टू लावलं की आपल्याला अर्थपूर्ण वाक्य होतं. मग आय गो टू पिकअप माय डॉटर. आय गेट रेडी टू पिकअप माय डॉटर. हे पण नाही जमलं, छोटं वाक्य करायचंय तर आय पिकअप माय डॉटर. ओके, ओके सर. कळालंय का? येस सर. हो. हा, व्हेरी गुड. मग चुका होऊ द्या, चुका होण्याबद्दल अजिबात दुमत नाही. तुम्ही प्रयत्न करते हे मला खूप विशेष वाटतंय, परंतु विशेष प्रयत्न करा. नुसते प्रयत्न नका करू. ओके, नुसतं प्रयत्न करणाऱ्यांना कम्युनिकेशन स्किल म्हणा किंवा कोणतीच गोष्ट परफेक्शन नाही येत. ते ऍव्हरेज येत असतं. मग ऍव्हरेज साठी क्लास नाहीये ना, ते तर तुम्हाला ऑलरेडी येत आहे. तुम्हाला बेस्ट परफेक्ट होण्यासाठी क्लासला तुम्ही वेळ देताय की नाही? आयुष्यातला तुम्ही 1 तास सोमवार मधला तुम्ही देताय बिझी असून पण. मग त्याचा तयारी पण तशी करा. आठवडाभर का दिलाय वेळ तुम्हाला? तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पण अवेलेबल आहेत, का नाही बघत आधीचे लेक्चर्स युट्यूबला जाऊन? ते तुमच्यासाठी आहेत फक्त. ते डिटेलमध्ये बघा ना, पारायण करा त्याचं. बाकी पोथी पुराण तुम्ही करत असताल, मला रिस्पेक्ट आहे त्याचा, पण रोज 1 तास ते लेक्चर रिपीट करा, म्हणजे ते तुम्हाला भविष्यात कामाला येईल. ओके. आणि इतकं स्लो, इतकं छान समजून सांगून आपण चाललोय, आपण कुठेही घाई करत नाहीये. एम ए राईट? जे सुरुवातीपासून आहे त्यांना माहिती आहे, जे आज नवीन जॉईन झाले त्यांनाही कळत असेल. ओके, का बरं स्लो घेतोय आपण? थोडक्यात सिरियल तुम्ही पाहता ना हो, महिन्याभराने जरी सिरियल पाहिली तरी तुम्हाला कळतं काय चालू आहे. तरी तुम्ही रोज पाहता ती गोष्ट वेगळी. तेच तेच असतं परत परत. हा, नाही नाही पाहत असं म्हणतात, पण ते पाहत असतात काही काही लोक. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य, सिरियल मध्ये तेच तेच असतं म्हणून तुम्हाला सगळं समजतं काय चालू आहे काय नाही. 2 महिन्यांनी जरी सिरियल परत पाहिली ना तुम्ही, तरी तुम्हाला लक्ष देतं, हा ते असं ते वेळेच चालू आहे बरं का. इथे पण तेच आहे. पहिल्या महिन्यापासून दुसऱ्या महिन्यापर्यंत आपण खूप बदल नाही केलेला, कारण हा लाईव्ह क्लास आहे. तुम्हाला थोडं आलं ना तरी चालेल, पण ते परफेक्टच आलं पाहिजे असा माझा आग्रह असतो. कारण स्किल आहे ना, थोडी नाही चालत. खूप काही माहिती आहे पण सगळं अर्धवट आहे, त्याचा काही यूज होईल का हो? काहीच यूज होणार नाही. थोडं माहिती आहे पण 100% आहे, त्याचा यूज होऊ शकतो आणि ती स्किल होऊ शकते. ओके, मी आय एम नॉट अ गुड कुक. मी जास्त चांगला कुक नाहीये, पण मला 2च गोष्टी बनवता येतात, एक तर पोहे आणि एक तर खिचडी. मग एवढ्या चांगल्या बनवता येतात, मग कोणी पाहुणे आले तरी मी बनवू शकतो. आले लक्षात? मला 10 गोष्टी येतात ते, आणि मला थोड्या थोड्याच येतात ते, आणि कोणी आलं तर नाही ना, मला कॉन्फिडन्स नाही, मी नाही बनवू शकत. काय अर्थ आहे त्या कॉन्फिडन्सला मग तुमच्या स्किलला? 2च बनवा, पण 100% टेस्ट मग त्याच्यासाठी तुमची मास्टरी पाहिजे. नाही नाही, ती 2च गोष्टी बनवते पण एकदम बेस्ट करते बरं का. नाही, उदाहरण सांगतो, तुम्ही 200 बनवू शकता, मला विश्वास आहे. माझ्याबद्दलचं सांगतोय उदाहरण. ठीक आहे. पण तसं इंग्लिशमध्ये काय होते, मग इंग्लिशमध्ये तुम्ही 2 वाक्य 3 वाक्य बोला, पण ते समजून बोला. प्रॅक्टिस करा त्याची, मग ते आयुष्यात कुठेही वापरायची वेळ आली की तुम्हाला त्याचं टेन्शन नाही आलं पाहिजे. ओके, असं प्रॅक्टिस केली तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये काउंट होईल. नाहीतर मग सर मला सगळं येतं पण वेळेवर काहीच सुचत नाही, असे खूप जण आहेत मला सांगणारे. आणि तसं होतं रिअल लाईफमध्ये. मग त्याच्यात काय मिसिंग असतं? कारण की परफेक्शनकडे नाही दिलं, प्रॅक्टिस तेवढी केली नाही, समजून घेतलं नाही. ठीक आहे. तर आता समजून घेण्यासाठी हा क्लास हे कायम लक्षात ठेवा, आणि त्याच्यासाठी तुमचं मला अटेन्शन पाहिजे. अटेन्शन ही पहिली स्टेज असते अंडरस्टँडिंगची. ओके, लक्ष वाढवा. चलो स्वाती, प्लीज कंटिन्यू, करेक्ट युअर सेल्फ. Okay, sir. Then at 1 p.m. I get ready to pick up my younger daughter. After that, I take a lunch, and then I try to sleep my daughter. वेट 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 वेट, आता आय टेक अ लंच म्हटले ना तुम्ही? हो. हा, तर मी एकदा सुरुवातीला काही वेळेस सांगितलं असेल चर्चेमध्ये, की आर्टिकलचा उपयोग जेवणाच्या वेळा सांगताना नाही करत आपण. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस अ नाही लावत. अ नाही, एन नाही, द नाही, तिथं काहीच अच्छा, वापरत नाही. नाही बनायचा. आय टेक लंच, मी जेवण घेते. मी लिहिला नाहीये पण बोलताना प्रोनाऊन्स झाला माझ्याकडनं. हा, मग माझं स्पोकन इंग्लिशचं काम आहे ना, मी ऐकणार ना लक्ष देऊन. ओके, सॉरी. काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता पुढचं वाक्य काय चुकलं ते पण सांगतो. आता आय टेक लंच हे एक झालं का करेक्शन? याच्यामध्ये अ नको होता. आणि त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये तुम्ही एकदा परत रिपीट करा वाक्य. आय ट्राय टू स्लीप माय डॉटर. हा, आता आय ट्राय टू स्लीप माय डॉटर, तर तो कॉन्टेक्स्ट मध्ये व्यवस्थित नाही वाटत आहे ना.
कसं म्हणायचंय तुम्हाला? मी माझ्या मुलीला झोपवते किंवा झोपवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न करते. हा, आय ट्राईंग ट्राय म्हटलं टू. तर चालेल का सर? मी सॉरी. ते लिहिलं. ट्राईंग म्हटलं तर चालेल का? मी ते लिहिलं पण परत फोडलं. नाही नाही, आता कसं चालेल बघा ना. आता ट्राईंग म्हटलं की आय एन जी V1 आहे मध्ये ना. बसत नाही. सब्जेक्ट प्लस V1 चालेल ना, आपण V5 V1 नाही घेणार ना. मग कसं होईल? आय ट्राय बरोबर आहे तुमचं. आय ट्राय टू मेक स्लीप माय डॉटर. आय ट्राय टू मेक स्लीप माय डॉटर. ओके, झोपणे ओके ही क्रिया आहे ना. आणि नुसतं स्लीप म्हटलं की ती मग घसरण्याची होईल. नुसतं तुम्ही म्हटलं तिथं तर तर त्याच्यामुळे ती गोष्ट ओके आपण तशी नाही जुळत. आय ट्राय टू मेक माय डॉटर स्लीप. मी माझ्या मुलीला झोपवण्याचा प्रयत्न करते. ओके, समजलंय ओके का? हो किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता, आय मेक माय डॉटर टू स्लीप. ओके ओके, मग इथे बनवते असा अर्थ नाही होणार. ती गोष्ट घडून आणता ना तुम्ही, म्हणून तिथं मेकचा विचार घेतलाय आपण. तर भाषा ही शब्दशः नाही घेत आपण, कॉन्टेक्स्ट नुसार घेतो. मग त्यातला भाव काय आहे तो आपल्याला महत्वाचा आहे. मग आय ट्राय टू मेक माय डॉटर स्लीप फॉर सम टाइम. थोड्या वेळ तिला मी बरंच झोपवण्याचा प्रयत्न करते. आय ट्राय टू मेक माय डॉटर स्लीप फोर्सफुली बिकॉज शी वेक्स अप अर्ली मॉर्निंग. ती सकाळी लवकर उठलेली असते, मग तिला मलाही आराम करायचा असतो, मग तिलाही झोपायला लावते. असं असतं बऱ्याच वेळा आयांचं, बरोबर आहे की नाही? त्यांनाही आराम करावाचा असतो, म्हणून ते मुलालाही मुलीलाही पण दुपारी झोपवतं. म्हणजे आमच्या घरात होतं बरं का असं. माझ्या मुलाची शाळा पण 7 वाजता आहे आणि दुपारी मॅडम काय करतात आमच्या, त्याला झोपवायचं म्हणून त्याच झोपून जातात त्याच्याबरोबर. मग 1-2 तासांनीच उठतात डायरेक्ट कधी कधी. तर सांगायचं तात्पर्य, इट्स अ जोक. म्हणजे ते जनरल आहे, कारण सकाळी तुम्ही 5 वाजता उठता, तुम्ही स्वयंपाक करता, इट्स ऑब्विस तुम्ही थकता पण. नो प्रॉब्लेम. सांगायचं तात्पर्य कळालंय का? सब्जेक्ट प्लस V1. आय मेक माय डॉटर टू स्लीप. आय ट्राय टू मेक माय डॉटर टू स्लीप. सो नॉट ऑडिबल. ओके, नेटवर्क एरर येते. फाईन फाईन. बाकीच्यांना येतोय आवाज? येस सर, ओके, येतोय. फाईन. चलो, प्लीज कंटिन्यू. थँक यू. ओके स्वाती. I try to make my daughter sleep. Uh, after that, after that time, I am free for 1 or 1.5 hour. हा, आफ्टर दॅट. Then after that, I am free for 1 hour or 1.5 hour. आय एम फ्री असं नाहीच म्हणायचं आपल्याला. आय एम फ्रीचा अर्थ मी फ्री आहे त्यानंतर, असं नाही म्हणत ना आपण. मी फ्री मग होते. आपण कोणती क्रिया घेतोय? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आय गेट फ्री. I आफ्टर get दॅट free. आय गेट फ्री टाइम. ओके, वन्स शी स्लीप्स आय गेट फ्री टाइम. एकदा ती झोपते मग Okay, मला फ्री टाइम मिळतो बाकीचे कामं करायला. ओके, समजले? आय गेट फ्री. okay. That I get free. That time I practices my spoken English or my वेट writing वेट. calligraphy. आय प्रॅक्टिसेस ह्याच्यामध्ये काय चुकलंय? Practice सब्जेक्ट प्लस V1 आहे की V4 आहे? V1. V4 झाला. तर चुकून V1 V4 पाहिजे. घेतलं तुम्ही. ओके, बाकी काहीच नाही. आय बघा, प्रॅक्टिस. तुम्ही I लक्षात घ्या, practice तुम्ही my असे spoken जस्ट मिनिट English. जस्ट मिनिट, तुम्ही असे वाक्य जरी बोलले ना, तरी तुम्हाला खूप लोक काही चुका काढणार नाहीयेत. पण माझं काय म्हणणं आहे, जर तुम्ही शिकायचं ठरवलंय तर Perfect. परफेक्शनने शिका. तुम्ही बोलता खूप छान आहे स्वाती, डोंट वरी. तुमचा कॉन्फिडन्स हे चांगला आहे आणि ह्या चुका तर बऱ्याच लोकांना लक्षात पण येणार नाही. परंतु माझं काय म्हणणं आहे, की जर आपल्याला वेळ आहे, शक्य आहे, तर परफेक्शन करू, जेणेकरून भविष्यात तुम्हाला असं नको वाटायला की अरे यार मला हे थोडं परफेक्शन नाही वाटत. कारण काही लोकांसमोर बोलल्यावर त्यांना कळत असतं, मग ते थोडे एक्सप्रेशन वेगळे देतात की अरे असं कसं बोलतात, हे असं नको व्हायला. म्हणून आपण परफेक्शनचा प्रयत्न करतोय. ओके, तुम्ही ओव्हरऑल जे बोलताय ते खूप छान आहे. काही लोकांना तिथपर्यंत यायला पण वेळ लागणार आहे. एम आय राईट ऑर रॉंग? जे स्वाती बोलते याच्यामध्ये पण आपल्याला वेळ लागणार आहे. प्रत्येकाचा स्पीड कमी जास्त असतो, दॅट्स ओके. परंतु परफेक्शनचा प्रयत्न प्रत्येकाने करावा एवढंच माझा आग्रह आहे. ठीक आहे, कारण इट्स अ ग्लोबल लँग्वेज. तुम्ही अमेरिकेत जरी बोलले ना तरी तुम्हाला ह्याच पद्धतीने बोलायचंय. तुम्ही महाराष्ट्रात जरी इंग्लिश बोलले तरी तुम्हाला असंच बोलायचंय. म्हणजे जी गोष्ट आयुष्यभर पुरणार आहे आपल्याला, ग्लोबल लेवलला आपण भाषा शिकतोय, मग ती स्पष्ट पाहिजे, सुस्पष्ट पाहिजे. आपल्या बोलण्याचा गैरसमज समोरच्याला नाही झाला पाहिजे. म्हणून स्टँडर्ड नियमाने बोलायचं. चलो स्वाती, कंटिन्यू. Okay. That time I practice my spoken English and calligraphy writing. Then I go to pick up my elder daughter at 5:40 p.m. and then I came
sorry. Then after that, I ready to take evening class at ओके ओके ओके. 6 हा, p.m. आता कोण सांगेल मिस्टेक काय झाली सांगा सर पटकन. हा बोला शीतल. सर त्या म्हणायला आय कम पाहिजे होतं ना. ओके, ते त्यांनी करेक्शन केलं. सपोज आय केमचं कॅन्सल केलं वाक्य त्यांनी, ते चुकलं होतं. आय केम बरोबर आहे, V2 नको आहे तिथे, आय कम पाहिजे. पण ते वाक्य सोडून त्यांनी दुसरं वाक्य घेतलं परत. त्याचं काय होतं चूक? दोन चुका झालेल्या आहेत तिथे. एक कमचं केम, व्हेरी गुड, तुम्ही तो पॉईंट केलाय, बरोबर आहे. ते तिला पण कळालं, पण स्वातीला तिने ते वाक्य टाळलं त्यामुळं. ओके, पण त्याच्या पुढच्या वाक्यात पण चूक झाली, हे तुम्हाला लक्षात आलंय का? रिपीट झाली सर, ती पहिली हा, चूक रिपीट झाली आणि नाही. चूक नुसती चूक नाही, रिपीट झालेली चूक आहे. थोड्या वेळापूर्वी 15 मिनिटापूर्वी तीच चूक आपण सांगितलेली आहे. आता क्लू दिलाय, बाकीच्यांना कळेल बघा. सांगा बरं काय चुकलंय तिचं परत. आय रेडी परत म्हटलं. ऍब्सोल्युटली करेक्ट. कोण सांगितलंय? जयश्री सुद्धा. जयश्री सुद्धा. जयश्री, कॅमेरा ऑन करायला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मला कसं कळेल बरं कोण बोलतंय सांगा बरं. कॅमेरा ऑन ठेवा प्लीज पुढच्या वेळेस पासून. व्हेरी गुड पॉईंट. बट जयश्रीसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. एक्झॅक्ट तिने चूक सांगितलेली आहे, म्हणजे तिचं लक्ष पण आहे. व्हेरी गुड. फक्त आता जयश्री पुढच्या वेळेस कॅमेरा ऑन ठेवा प्लीज. ओके, ओके. ठीक आहे. तर परत ती चूक काय म्हणजे की रेडी हा क्रियापद नाहीये, पल्लवी. समजलं का? पल्लवी आहे का? येस सर, येस. हा, पल्लवी कुठे लक्ष आहे तुझा? ऍडजेक्टिव्ह. येस, यू आर विथ मी, आय नो दॅट, बट यू आर नॉट पेइंग अटेन्शन. बरोबर राहणे आणि बरोबर असणे याच्यामध्ये फरक आहे बरं का. ओके. त्यामुळे तुम्ही त्या स्पीडला मेंटेन करा. आणि मला अपेक्षा होती पल्लवी, तुला मी सांगितलं होतं समजून, रेडी हा वर्ब नाहीये. तीच चूक परत झाली होती. बऱ्याच जणांचं मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सच्या टेन्शनमध्ये किंवा त्याच्यात जास्त मग्न आहात. तर ही चूक कृपया करू नका. शाळेतले मुलं मुली करतात, त्यांना तुम्ही रागवता. ओके, म्हणजे घरात पण तुम्ही बोलता मुला मुलींना, अरे काय चालू आहे, मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष दे, असं बोलता की नाही? फेमस डायलॉग असतो आयनचा सगळ्यात. त्यावेळेस तुम्ही किती रागवता. मग आता तुम्हाला तेच होतंय. तुम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा झालं त्यावेळेस तुमची काय चूक होती? तुम्ही काय करणार आहे? तुमचं काय बोलायचे डायलॉग आहे त्याच्यावर जास्त लक्ष आहे. ते लिहून काढणार, तिथं बोलणार, असं होतंय की नाही पल्लवी? बरोबर आहे सर, पण एक्झॅक्टली. मग त्याच्याने काय होणार माहिती का? तिच्या ज्या चुका झाल्या आहेत त्याच तुमच्या रिपीट होणार कमी जास्त प्रमाणात. मग त्याला आपण स्मार्ट लर्निंग म्हणणार का सांगा बरं? नाही. स्मार्ट लर्निंग काय असतं? दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण शिकणे आणि त्या चुका आपण रिपीट न करणे. म्हणजे आपला वेळ वाचला, आपलं इम्प्रेशन अजून छान पडेल, आपण परफेक्शन कडे जाऊया. प्रत्येक जणांनी त्या चुका करायला आपल्याकडं तेवढा वेळ नाहीये ना आयुष्यात. म्हणजे हे जाऊ दे, इंग्लिशचा विषय सोडून द्या. जगामध्ये पण हाच नियम असतो की एखाद्या घरात एखाद्या पेपरमध्ये आपण वाचतो की अरे हे हे चुकीचं घडलंय, ते आपण आपल्याकडे नाही करायचं म्हणून पेपर वाचायचा असतो. समजले? म्हणजे इन्फॉर्मेशन का घ्यायची असती? अच्छा, त्यांनी असं असं व्हेरीफाय नव्हतं केलं बरं का पहिले, मग आपल्याला करायला पाहिजे आता. मग OTP कोणाला द्यायचा नाही. त्यांनी आपण एखादी वाचतोय न्यूज की एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला चुकून फोन आला, त्यांनी ती लिंक ओपन केली आणि त्याला फसवलं गेलं. मग आपण काय करायचं त्यातून? अरे आपल्याला कोणती लिंक आली तर आपण ओपन नाही करायचं, हा त्याचा मेसेज आहे की नाही? का आपण पण तेच करायचं? चूक नाही करणार आपण. मग तसंच शिक्षणाच्या बाबतीत तोच नियम आहे. वर्गामध्ये जेव्हा 30-40 मुलं असतात, त्या एखाद्या मुलाने चूक केली तर ते दुसऱ्या मुलाला कळायला पाहिजे, ओके दिस इज नॉट आय एम गोइंग टू डू, कारण मी तेवढा स्मार्ट आहे की ह्याच्या चुकीचं मला हे नाही करायचं. आणि म्हणून काही वेळेस मग पनिशमेंट देतात का ती बाकीच्यांना लक्षात राहावी. आले लक्षात? आता इथे तर तसं शक्य नाहीये. म्हणजे व्हर्च्युअली मी तुम्हाला पनिशमेंट पण देणार नाही आणि बाय डिफॉल्ट मी तसं देत पण नाही. माय नेचर इज नॉट टू गिव्ह पनिशमेंट. फक्त मी अवेअर नक्की राहायला सांगतो थोडं. मी त्याला त्याबद्दल, मी जसं मागच्या वेळेस मी आगम होता बघा, आता तिला कळालं बरं का. तिला मी पनिशमेंट काय दिली की तिने क्लासमध्ये पुढचे 2 आठवडे बोलायचं नाहीये. त्यामुळे ती किती डेडिकेटेड आहे बघा, ती बोलत पण नाहीये. त्यामुळे व्हेरी अप्रिशिएटिंग, माझं लक्ष आहे बरं का त्याच्यावर, कविता. ओके, सो आय अप्रिशिएट. म्हणजे पनिशमेंट अशा प्रकारची देतो मी. त्याचा उद्देश काय होता मूळ? मी तुम्हाला पनिशमेंट देणारा कोणी नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने काही मोठे आहात, अनुभवाने मोठे आहात. फक्त तत्व एकच आहे त्यातलं, तुम्ही लक्ष द्यावं. आता आगम मोठा म्हणजे जी कविता आहे, तुझं नाव कविता तिथे टाकत जा, म्हणजे मला सोपं जाईल ना. ठीक आहे, बाकीच्यांनाही कळेल ते. तर कविताला हे समजलं पण असेल ही चूक आहे, पण तिला सांगितलं नाही बोलायचं म्हणून ती नाही बोलत आहे. मग लक्ष द्यायची सवय लागली की ऑटोमॅटिक परफेक्शन यायला लागतं. ओके. तर हा नियम कायम लक्षात ठेवा. इंग्लिश असो,
मराठी असो हिंदी असो प्रत्येक भाषेचा हा एक नियम आहे की ऐका आणि मग ऐकवा. कायम लक्षात ठेवा, पहिले लक्ष देऊन ऐका, मग ऑटोमॅटिक तुमचं मेमरीमध्ये त्या गोष्टी स्टोअर होतात. चलो, तर मग परत रेडी तुम्ही व्हा, आता चुका नका करू. ओके, चलो स्वाती कंटिन्यू. Okay, I get ready to take evening class, and then I prepare food for dinner. After that, I take dinner, हा, and अ then अ परत आलं बघा. आय टेक अ okay, डिनर आलं बरं का, नाही पाहिजे. after that, I take dinner, and then I clean my kitchen, and after that, we all go to sleep. We all go to bed, we all go to sleep, and like that I finish my day. Okay. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान, व्हेरी चांगला प्रयत्न केलाय स्वाती. गुड वन, एव्हरीबडी पुट अ बिग हँड फॉर हर. आणि स्वातीला का पहिले मी संधी दिली, कारण स्वाती इज द मोस्ट कन्सिस्टंट पार्टिसिपंट. म्हणजे मला आठवते प्रत्येक वेळेस ती पहिल्यांदा दुसऱ्यांदा जॉईन करते, बऱ्याच वेळा ती पहिल्यांदा असते. आज पल्लवी पहिल्यांदा जॉईन झाली होती. ठीक आहे, आय रिअली अप्रिशिएट. काय होतं, वेळेला तुम्ही पण महत्व द्या. कधीतरी उशीर होऊ शकतो, काही टेक्निकल रिझन असतात, परंतु Actually, माझं माझं तर 7 ते 8 माझं सेशन होतं काही हरकत नाही, मी ऑनलाईन समजू ट्युशनचं. शकतो. पण तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुम्ही आले आले लगेच तुम्ही जॉईन होता, बोलता, हे महत्वाचं आहे. Okay. तर बाकीच्यांना माझी तेवढीच रिक्वेस्ट राहील, जर या क्लासचा तुम्हाला खरंच फायदा करून घ्यायचा असेल, इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. कारण खूप स्लो, सिस्टमॅटिक आणि प्रॅक्टिस ओरिएंटेड लाईव्ह क्लास आपण घेतोय. मी अजिबात मला सिलेबस संपवणं किंवा ही शाळा अजिबात नाहीये, म्हणजे सॉरी टू से, शाळेतले टीचर्स काही असतील, पण शाळेमध्ये तुम्हाला बंधनं असतात की तुम्हाला ही परीक्षा घ्यायची एप्रिलमध्ये, ही युनिट टेस्ट घ्यायची आहे. मला रोज परीक्षा घ्यायची तुमची, ज्या ज्या वेळेस मी तुमच्याशी बोलल. हा अटेंटिव्ह आणि अलर्टनेस लोकांसाठी क्लास आहे. तुम्ही नुसतं येणार असाल तर तुम्हाला थोडा फायदा नाही होणार. आणि त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या रिस्पेक्ट करून तुम्हाला मी प्रत्येक सेशन हे युट्यूबला परत अवेलेबल करतोय. कारण की त्याचं कारण असं आहे की तुमच्या वेळेच्या मर्यादा असतात. तुम्ही रिपीट करू शकता. काही स्लो लर्नर आहेत, काही मीडियम लर्नर आहेत, काही फास्ट लर्नर आहेत. तर त्या सगळ्यांचा विचार करून आपण ती अवेलेबिलिटी दिली आणि सुदैवाने पॉसिबल आहे. ओके, तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. ग्लोबल इंग्लिश ॲप हे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सगळे व्हिडिओज आपण अपलोड करतो. ते बघा. तुमचे काही डाऊट्स असतील तर फोन करून विचारा किंवा लिहून ठेवा. पुढच्या सेशनला तुम्ही विचारा ते डाऊट्स. ओके, आणि किती जणांना संधी मिळते हा माझा आता पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. एकाला जरी मिळाली आणि त्याच्याकडून बाकीच्यांना समजत असेल तर ती खरी लर्निंग आहे. प्रत्येकाला तर वर्गात पण संधी मिळत नाही. तुम्ही पण शाळेत गेलेले आहेत, कॉलेजमध्ये गेलेले आहेत. ओके, तर त्यातले त्यात पहिले 4 लोक 5 लोकांना संधी मिळते, पण बाकीचे 40 लोकांनी त्यातून शिकावं हा त्याचा उद्देश असतो. शिक्षण पद्धतीच अशी आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला प्रयत्न करतोय प्रत्येकाला संधी देण्याची. फक्त नियम एकच आहे, तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे मला तुम्हाला विचारायला पण संधी मिळेल. ओके, सो आय होप स्वातीने जे रुटीन सांगितले त्या प्रकारे तुम्ही पण तयार केलं असेल. परंतु वेळेअभावी आपल्याला त्यांना सगळ्यांना विचारणं शक्य नाही. हेच सेशन आपण पुढच्या वेळेस कंटिन्यू करू. सिलेबस खूप कमी आहे स्पोकन इंग्लिशचा, जो आहे तो परफेक्शन पाहिजे, दॅट्स इट. ओके, आणि कोण सांगते हे? मी मराठी मीडियम स्टुडंट, ज्याला 10वी मध्ये 35 मार्क आहेत, 12वी मध्ये पण 35 मार्क आहेत. बाउंड्री लाईनला मी स्वतः माझं इंग्लिशमध्ये स्कोर केलेला आहे. ओके, परंतु त्याच्यानंतर मी ठरवलं शिकायचं. आता त्या गोष्टीला किती वर्ष झाले? 2004 मध्ये माझी 12वी झाली. आता 20 वर्ष झाले मी त्या गोष्टीवर काम करतोय आणि हजारो विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत शिकवलंय. माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय की मार्क महत्वाचे नाहीयेत, अंडरस्टँडिंग महत्वाचे आहे. गॉट इट? तर प्लीज तुम्ही तेवढी संधी नक्की घ्या आणि प्रॅक्टिस करा. आता सगळ्यांना असाइनमेंट काय आहे की डेली रुटीन तुम्ही पहिले आता हे आठवडाभर प्रॅक्टिस करा. 10 वेळा आरशासमोर बोलून बघा. जर नाही समजलं तर तुम्ही त्याला रिपीट करा प्रॅक्टिस करून, आणि पुढच्या वेळेस मला ऑनलाईन मध्ये बोलून दाखवा. मग आपण थर्ड पर्सनचं घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी ह्या वेळेस फर्स्ट पर्सनचं केलंय त्यांनी फर्स्ट पर्सन प्लस थर्ड पर्सन करा. प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे. ओके, चलो मग आपण भेटूया पुढच्या वीक मध्ये परत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग ऑन टाइम. अहिल्या उत्सव मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बाकीच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल. महाराष्ट्राला आपल्याला ग्लोबल करायचंय, हा आपला उद्देश आहे. ओके, भेटूया पुढच्या वीक मध्ये. धन्यवाद. Thank you, थँक्यू sir. सर. Good night. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. गुड नाईट. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.